नमस्ते मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कोजागिरी पौर्णिमेला रात्री पूजा कशी करायची ते मी दाखवित आहे। असं म्हणतात, लक्ष्मी देवीचा जन्म पौराणिक कथेनुसार या दिवशी समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली, त्यामुळे लक्ष्मी देवीची पूजा करून समृद्धी आराधना केली जाते। अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे आणि भुलाबाईची पूजा मांडून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण कोजागिरीची पूजा करायची आहे। लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण ही पूजा करायची आहे। मी इथे पांढरा कापड टाकून घेतलेला आहे आणि त्यावर आता मी पूजा मांडलेली आहे। आता प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून ठेवायचा आहे। चंद्राचा आणि शुक्राचं प्रतीक म्हणून मी पांढरा कापड टाकून घेतलेला आहे। तुम्ही म्हणजे कोणताही कापड टाकू शकता, पिवळा किंवा लाल वगैरे, काळा वगैरे टाकायचा नाही। आता मी इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून नाही का तिथे कलश मांडलेला आहे। कलश पूर्ण तयार करून घेतलेला आहे, पाणी भरून घेतलेला आहे आणि त्याच्यात 1 रुपयाचा शिक्का, हळकुंड, सुपारी आणि स्वस्तिक काढून घेतलेला आहे, रक्षासूत्र बांधलेलं आहे आणि आजूबाजूनी 2 रेषा ओढून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे गणपती, लक्ष्मी आणि कुबेर आणि चंद्र यांना इथे स्थापित करायचं आहे। ही पूजा मी रात्री 12 वाजता करत आहे आणि मी इथे गणपती म्हणून सुपारी घेतलेली आहे। त्याचा अभिषेक करून आपल्याला ती गणपती म्हणून स्थापित केलेली आहे। इथे लक्ष्मी देवी आणि इथे कुबेर आणि इथे आपला चंद्रदेव यांना स्थापित करून घेतलेला आहे आणि त्यांची आता आपल्याला पूजा करायची आहे। रात्री 12 नंतरच करायची आहे। आता मी इथे आंब्याची पानं लावून घेतलेली आहे। हे इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून फूल अर्पण करत आहे। कलश मांडलेला आहे मी। या पद्धतीने पूजा केलेली आहे। आता गणपती, लक्ष्मी आणि कुबेर आणि चंद्रदेवाला हळद कुंकू सगळं अक्षत वाहून पूजा करायची आणि फूल वाहायचं आहे। या पद्धतीने मी रात्री पूजा केलेली आहे। असे म्हणतात की लक्ष्मी ही म्हणजे पृथ्वीवर प्रगटली या दिवशी, तर ती म्हणजे भ्रमण करत निघते, तर तिला ज्या घरी अशा प्रकारची पूजा दिसते तिथे ती आपली कृपा बरसवते असं म्हणतात आणि आपल्याला वर्षभर सुख समृद्धी नांदते। अशा पद्धतीने मी पूजा करून घेतलेली आहे आणि दूध आटवून घेतलेलं आहे, ते पण मी ठेवणार आहे। आता वस्त्र बनवून घेतलेलं आहे, मी गणपतीला वाहलेलं आहे। कापसाचे वस्त्र घेतलेलं आहे आणि लक्ष्मी देवासाठी आणि इथे कुबेर देवाला आणि इथे आपल्या चंद्रदेवाला वस्त्र वाहून घेतलेलं आहे। या रात्री अमृततुल्य दूध आपण हे बनविलेलं आहे। तर हे चंद्राच्या किरण पडतात त्यात, तर त्याला अमृताची म्हणजे अमृतासारखं ते दूध तयार होतं, औषधीयुक्त तयार होतं। अशा पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे आणि त्यानंतर 4 मुखी दिवानं आपल्या दरवाजात मेन दरवाजामध्ये ठेवायचा आहे आणि त्याची पण पूजा करायची आहे रात्री 12ला। अशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।